तुका म्हणे जिने भले संत संघष्टने, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं. मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थनीतिं, नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं. मस्तक हे पायावरे, मस्तक हे पायावरे, मस्तक हे पायावरे, हरि मस्तक हे या वार करे संतांचा, वार करे संतांचा, या वार करे संतांचा, वार करे संतांचा, वार करे संतांचा, वार करे संतांचा. मस्तक हे पायावरी, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा. मस्तक हे पायावरे, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा. देवसे चित्ती त्यांची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. संत श्रेष्ठ जगदवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा मानवी जीवन धन्यतेच्या आणि श्रेष्ठतेच्या पातळीवर जाण्यासाठी मानवाला सत्संगती घडावी आणि त्यासाठी महाराज पांडुरंग परमात्म्याकडे प्रार्थना करतात की हे प्रभू, ज्यांच्या चित्तामध्ये परमात्मा आहे अशा महात्म्यांची संतांची आम्हाला संगती घडू दे. आमची मनातील ही भावना वासना देवा तू पूर्ण कर. संतांचा संग झाल्यानंतर विचारांच्या द्वारा त्यांच्या त्या विचारांपासून संगतीपासून आम्हाला कधी दूर जाऊ देऊ नको, कारण तेच जीवन धन्य किंवा भलं आहे जे संत विचारांच्या सानिध्यामध्ये जातं. तुका म्हणे जिने भले संत संघष्टने. अभंगातील हा 4ही चरणाचा थोडक्यात मतितार्थ आपल्या समोर ठेवला. प्राप्त वेळेमध्ये या अभंगाच्या माध्यमातून काही सेवा भगवंताच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी आपल्याला समर्पित करायची. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या निमित्तानं 2 शब्द परिहार देणं आवश्यक आहे. आपल्या वैजापूर तालुक्यातील खंबाळा गावातील निर्मळ पाटील परिवार आणि या परिवाराचे आधारस्तंभ, मुख्य मार्गदर्शक आणि एक आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून गावाला, पाहुण्यारावळ्यांना सर्वांना सुपरिचित असलेले कैलासवासी सुदामराव परशुराम पाटील निर्मळ यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचा, वर्षश्राद्धाचा हा कार्यक्रम आज संपन्न होतोय. उपस्थित झालेले सर्वच खंबाळा ग्रामस्थ, निर्मळ पाटील परिवारातील सर्व सदस्य आणि या परिवाराचे सर्व आप्तेष्ट आणि नातेवाईक, महिला भगिनी, विशेष करून या परिवारातील कैलासवासी सुदामराव परशुराम पाटील निर्मळ यांच्या धर्मपत्नी आणि या परिवाराच्या मातोश्री गंगा भागीरथी रुक्मिणीबाई सुदामराव निर्मळ, त्याचबरोबर त्यांच्या मुली गंगा भागीरथी वैशालीताई बाळासाहेब इंगळे, त्याचबरोबर त्यांची मुलं श्री प्रकाशराव
सुदामराव पाटील निर्मळ, श्री कैलासराव सुदामराव पाटील निर्मळ, नातू वैभव रवींद्र ओम, त्याचप्रमाणे नाती सौभाग्यवती अरुणा जनार्दन कवडे आणि इतर सर्व निर्मळ पाटील परिवार आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं कीर्तनाला आवर्जून उपस्थित राहून भजन भक्तीच्या द्वारा आपला भक्तीचा आनंद द्विगुणित करणारे गायनाचार्य ज्ञानेश्वर माऊली भवर बाबासाहेब महाराज सातपुते, त्याचबरोबर सुदामराव पाटील साळुंके, या निमित्तानं आवर्जून उपस्थित आमचे संभाजी महाराज वळणकर, त्याचबरोबर भजनी मंडळातील आमचे सहकारी काळे पाटील असतील, बोर्डे पाटील, थोरात पाटील, सोमवंशी पाटील, शितोळे पाटील, त्याचबरोबर हिंगे पाटील, ही सर्व या भागातील भजनी मंडळातील प्रमुख मंडळी, मृदंगाचार्य म्हणून सेवा देणारे आमचे दोन्ही मृदंगाचार्य, त्याचबरोबर सर्व गावोगावचे आपले आदरणीय भजनी मंडळी आणि टाळकरी मंडळी, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज आश्रम श्री क्षेत्र नेवासा या आश्रमाचे आपले सर्व विद्यार्थी, आत्ताच या ठिकाणी उपस्थित झालेले तालुक्याचे माजी सभापती सन्मान्य अंकुशराव हिंगे पाटील, आपण सर्वजण आज कैलासवासी सुदामराव परशुराम पाटील निर्मळ यांना ही श्रद्धांजली आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित आहोत. बरीच पाहुणे मंडळी दुरून सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. विशेष करून कोपरगाव तालुका खोपडी इथून आलेले गोदावरी दूध संघाचे संचालक सन्माननीय निवृत्ती पाटील नवले, गावातील खोपडीचे आमचे अशोकराव असतील, सन्मान्य बाळासाहेब वारकर असतील, सर्वच खोपडीकर ग्रामस्थ भजनी मंडळी आणि आपल्या वैजापूर तालुक्यातल्या भोवतालच्या गावचे जवळजवळ सर्वच आमच्या वैजापूर येथील इंगळे पाटील असतील किंवा परिसरातील सर्व भजनी मंडळी, आपण सर्वजण उपस्थित मंडळी जाणून आहात की कैलासवासी सुदामराव परशुराम पाटील निर्मळ यांचं कुटुंब हे निर्मळ कुटुंब म्हणजे एक मोठं कुटुंब. 8 भाऊ आणि 5 बहिणी म्हणजे केवढं मोठं कुटुंब. आणि या सर्व कुटुंबाला या एकमेक भावांनी एकमेकाशी प्रेमानं वागून एक पुढे नेण्याचा प्रयत्न केला. आताच त्यांचे थोरले बंधू इथे येऊन गेले. मुलं आहेत, दोन्ही मुलं आहेत, सगळे त्यांचे इतर बंधू. कैलासवासी परशुराम पाटील यांच्या बाबतीमध्ये आपल्यासारखे आपतेष्ट नातेवाईक स्नेही मंडळींनी जे कळवलं, सुचवलं, सांगितलं, आपल्यासारख्या सर्व पाहुणे मंडळींनी, की त्यांनी वीज मंडळामध्ये नोकरी केली. त्यावेळेचं महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ आणि आता नंतर झालेलं महावितरण ज्याला आपण म्हणतो, अशा या महावितरणमध्ये जवळजवळ 34-35 वर्ष त्यांनी नोकरी केली. पण नोकरी सुद्धा अतिशय प्रामाणिक आणि समाजाच्या हिताच्या विचारानं त्यांनी ती नोकरी केली. त्या काळामध्ये खरं म्हणजे शेतकरी कुटुंबातली माणसं नोकरीला फार क्वचित असायची. एक चांगली नोकरी त्यांनी केली. नोकरी करत असताना त्यांच्या बहिणी भाऊ याही सर्व कुटुंबाकडे त्यांनी वारंवार लक्ष दिलं, सहकार्य केलं. त्याचबरोबर मुलं मुली पुतणे या सर्वांनाही घडवण्यामध्ये जी काही जबाबदारी घरातल्या वडीलधाऱ्या माणसाची असते तीही त्यांनी पार पाडली. सर्व नातेवाईकांनाही वेळोवेळी अडीअडचणीमध्ये सहकार्य, गोरगरिबांना सहकार्य, म्हणजे एक प्रकारे एक सात्विक भाव त्यांच्या मनामध्ये होता. महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान परमश्रद्धेय ब्रह्मलीन गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज यांच्याही ते सहवासात होते, सेवेत होते. नियमित काही ना काही सेवा महाराजांनी सांगावी त्यांनी करावी, अशा पद्धतीचं एक चांगलं व्यक्तिमत्व. खऱ्या अर्थानं वर्षभरापूर्वी ते आपल्यातून गेले. आज त्यांचं प्रथम वर्ष श्राद्ध संपन्न होताना आपण सर्व मंडळी, आमच्या बालगावचे सन्मान्य गवांदे पाटील असतील, आमचे गुरुबंधू लक्ष्मण महाराज असतील, वारी तालुका राहता इथून आलेले वाणी पाटील, डांगे पाटील असतील, जोडेगाव
तालुका गंगापूर इथून आलेले भराडे पाटील. आता खरं म्हणजे कितीतरी मला सगळे चेहरे, जवळजवळ अर्धे चेहरे ओळखीचे दिसतात. अर्थात निर्मळ पाटलांचे नातेवाईक हे जवळजवळ वारकरी संप्रदायात आहे, हेच या निमित्तानं अधोरेखित होत आहे. त्याशिवाय आमचा परिचय असेल कसा? कैलासवासी सुदामराव पाटील असेल, किंवा हा सगळा परिवार असेल, किंवा या परिवारातील प्रकाशराव, कैलासराव, ही सगळी मंडळी असतील, ही या आध्यात्मिक सेवेमध्ये आहेत. मला वाटतं 1-2-3 महिने झाले असतील. आमचे सहकारी रवी भाऊ, प्रकाशराव, या सगळ्या मंडळींचा निरोप आला, फोन आला की अशी अशी का तारीख आहे. आणि योगायोगानं आजच्या या दिवशी कीर्तनाची सेवा करण्याचा हा योग आहे. अर्थात आपल्यातून ज्या वेळेला एखादी कुटुंबातील महत्वाची व्यक्ती निघून जाते, त्यावेळेला त्या कुटुंबाला एक पोकळी निर्माण होते. पण त्या दुःखातून सावरून गेलेल्या व्यक्तीची जी काही अपूर्ण राहिलेली सत्कर्म असतात, ती पुढे चालू ठेवणं ही त्यांना श्रद्धांजली असते. आणि म्हणून मुलं, मुली, सुना, नातवंड, सर्व जो उर्वरित परिवार असतो, या परिवारावर ही जबाबदारी येते. आणि मला वाटतं ती जबाबदारी संपूर्ण निर्मळ पाटील परिवार हा यथोचितपणे पार पाडतोय. त्यांनी स्वतःही त्यांच्या आयुष्यभरामध्ये नेहमी सत्संग, पुण्यकर्म केली. बस, माणुसकी जपली, सद्भावना जपल्या. त्याच्याशिवाय 4 माणसं अशा पद्धतीनं जमणं, एकत्र येणं, ही गोष्ट शक्य नाही. आपण सर्व नातेवाईक मंडळी असाल, वारकरी मंडळी असाल, गावकरी असाल, गावकीतली, भावकीतली सर्व मंडळी, आपण जे जमलात, या सर्व भावांनी, 8 भावांनी, या सर्व परिवाराने जो सद्धर्म जपलेला आहे, त्याची पावती आहे. आजच्या काळामध्ये विनंती करून, बोलावणं धाडून, किंवा अगदी वाहनाची व्यवस्था करूनही लोक सहसा येत नाही. पण आपल्या संस्कृतीमध्ये अजूनही एकमेक नातेवाईकांच्या, स्नेही मंडळींच्या सुखदुःखाला आपण विसरत नाही. 4 माणसं एकत्र येतात, पण ते केव्हा येतात? ती आदान प्रदान असेल तर. आपल्याकडे यावं कुणी असं आपल्याला वाटत असेल तर आपणही 4 ठिकाणी सुखदुःखासाठी जावं लागतं. आता आमची खैरी निमगावची मंडळी सुद्धा दिसतात. वा वा वा, धन्यवाद. बरीच लांब लांबून मंडळी, श्रीरामपूर तालुका. आताच या ठिकाणी आपल्या तालुक्यातील आदरणीय नेते ज्ञानेश्वर पाटील जगताप हे सुद्धा उपस्थित झाले. तेव्हा मी आपल्याला हे सांगत होतो, आदान प्रदान व्हावी लागते. शास्त्रकारांनी एक छान विचार मांडला एका श्लोकात. ददाति प्रतिगृह्णाति गुह्यम आख्याति पृच्छति भुंक्ते भोजयते चैव षडयते प्रीती लक्षणः. समाजातला स्नेहभाव हा टिकून राहतो किंवा वाढीस लागतो, तो केव्हा लागतो? त्याच्यासाठी ददाति प्रतिगृह्णाति, समाजामध्ये देवाणघेवाण चालू राहिली पाहिजे. जुनी माणसं सोपं सांगायचे, ते म्हणायचे वाट चालू राहिली पाहिजे. वाट चालू राहणं म्हणजे एकमेकाकडे जाणं येणं, सुखदुःखात सहभागी होणं, एकमेकांना अडीअडचणीत मदत करणं, सांत्वन करणं, ही देवाणघेवाण. देवाणघेवाण प्रत्येक वेळेला काही वस्तू दिल्या पाहिजे, पैसेच दिले पाहिजे असं नाही. त्याची प्रत्येक वेळेला आवश्यकताही नसते. पण किमान 4 शब्द आपुलकीचे, प्रेमाचे, आधाराचे, हे फार महत्वाचे असतात अडीअडचणीमध्ये. आणि बदलत्या काळामध्ये हा कंजूसपणा आपल्याला वाढताना दिसतोय. पैसे न एकमेकाला देणं हा जसा कंजूसपणा आहे, वस्तू एकमेकाला न देणं हा जसा कंजूसपणा आहे, तसं एकमेकांशी 4 शब्द प्रेमाचे न बोलणं, मला वाटतं हा महाकंजूसपणा आहे. विठाला विठाला माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. तुकाराम महाराज म्हणले, जनमित्र होई सकळांचा, अशुभ न बोलावी वाचा.
समाजामध्ये तुम्ही सर्वांचे सन्मित्र राहा, सर्वांशी संबंध जपा. आणि म्हणून ददाती प्रतिगृह्णाती. दोन शब्द कोणी काही सांगत असेल ते ऐकून घेणं किंवा आपलंही मनोगत त्याच्याजवळ व्यक्त करणं, याला गुह्यम आख्याती पृच्छती, विचारपूस करणं म्हणतात. आणि तिसरं सांगितलं नाते जपण्याचं लक्षण, भुंक्ते भोजयते चैव. आपल्याकडे कधी योग्य काही निमित्त निघालं तर चार लोक जेवू घालावे, कारण आपली संस्कृती ही अन्नदान आणि भजनाची संस्कृती आहे. भजन आणि भोजन हे आपल्या संस्कृतीचे दोन आधारस्तंभ आहे. म्हणून कार्यक्रम सुखाचे असो की दुःखाचे, या दोन्ही गोष्टी आपण जवळजवळ सगळेजण करतो. वास्तुशांती हा सुखाचा कार्यक्रम आहे, पण आपण त्याही वेळेला भजन करतो, कीर्तन करतो आणि भोजन देतो, म्हणजे अन्नदान करतो. वर्षश्राद्ध 10वा 13वा हे दुःखद कार्यक्रम आहे, पण त्याही वेळेला आपण भजन कीर्तन करतो आणि त्याही वेळेला आपण भोजन देतो. या दोन्ही गोष्टी अशा आहे की भजन हे माणसाला एकत्र आणतं आणि भोजन हे माणसाला एकत्र आणतं. हा त्यामागचा खरा हेतू आहे. आणि एकत्र येण्यानं दुःखही हलके होतात आणि सुखही द्विगुणित होत असतं. म्हणून तुकोबाराय आपल्याला विचार सांगतायत की हे भजन केव्हा केव्हा असावं. महाराजांनी मोठं गोड वर्णन केलेलं आहे. विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा, विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा, विठ्ठल सुखा विठ्ठल सुखा विठ्ठल तुकया मुखा तुकया मुखा विठ्ठल विठ्ठल अवघा भांडव, विठ्ठल अवघा भांडव. तुकया तुकया विठ्ठल अवघा विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा, विठ्ठल उका उका लुका, विठ्ठल अवघा भांडव, विठ्ठल अवघा भांडव. विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा, तुकया मुखा विठ्ठल विठ्ठल अवघा भांडव, विठ्ठल अवघा भांडव. सुखातही विठ्ठल आणि दुःखातही विठ्ठल. याच्या मागचं शास्त्र काय आहे? शास्त्र हेच आहे की माणसानं सुखात हुरळून जाऊ नये, म्हणून तिथेही आम्हाला ही भक्ती उपयोगाला येते. सुख पचलं पाहिजे आणि दुःख झेपलं पाहिजे. दुःख झेपण्यासाठीही आत्मविश्वास टिकून ठेवतो तो परमार्थ, ती भक्ती. आणि सुखामध्ये आपलं पाऊल वाकडं पडू देत नाही, ती भक्ती, तो परमार्थ. मग कोणी म्हणेल की परमार्थ दुःखी माणसाने करावा का सुखी माणसाने करावा? तर परमार्थ हा माणूस म्हणून जन्माला आलेल्या स्त्री पुरुषांनी सगळ्यांनी करावा. त्याचं कारण तो सगळ्यांसाठी गरजेचा आहे, सगळ्यांसाठी महत्वाचा आहे. मग गरिबानं करावा, श्रीमंतानं करावा, सुशिक्षितानं करावा, अशिक्षितानं. शेवटी मन, अंतःकरण, बुद्धी हे सर्व ज्याला आहे त्याला परमार्थाची गरज आहे. शरीराच्या गरजा प्रपंचातून भागतील. कपडे, लत्ते, घर, दार, खाणं पिणं, प्रपंचातून आपण या गरजा पूर्ण करू शकू. पण मन अंतःकरणाची जी भूक आहे, त्याला जर तृप्तता आपल्याला हवी असेल, समाधान हवं असेल, तर त्याच्यासाठी प्रपंच काही उपयोगी पडत नाही. ययाती राजाचं उदाहरण शास्त्रामध्ये आहे. ययाती राजा म्हणजे कौरव पांडवांचा वंशज, पूर्वीचा, त्यांच्या अगोदरच्या पिढीतला त्यांचा वंशज.
4 मुलं होती आणि खूप राज्य कारभार त्यानं आयुष्यभर केला. पण ययाती राजा म्हणजे असा होता की राज्य, वैभव, सत्ता, संपत्ती, भोग याच्या पलीकडे त्याला काही घेणं देणं नव्हतं. भौतिकवादी होता, अध्यात्मवादी नव्हता. गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज सांगायचे की काही माणसं इतका प्रपंच करतात की ते शेंडी सगट प्रपंचात बुडालेले असतात, असं महाराज म्हणाले. शेंडी सगट बुडणं म्हणजे काय? म्हणजे गावच्या मारुतीच्या दर्शनाला सुद्धा न जाणं. समजून घ्यायचं हा माणूस खूपच प्रपंचात बुडालेला आहे. गावच्या 7 दिवसाच्या सप्ताहात एक दिवसही जाऊन भेट देऊन न येणं म्हणजे समजून घ्यायचं हा माणूस प्रपंचात फारच बुडालेला आहे. याला काही गावच्या सप्ताहातही जायला वेळ नाही. मग पंढरी आळंदीची वारी कुठून करील? देवधर्म परमार्थाला तो कुठून जाईल? आणि म्हणून जी माणसं प्रपंचाच्याच पूर्ण आवडीची माणसं असतात ना, त्यांना परमार्थ हा विषय अत्यंत साधारण वाटतो किंवा निरुपयोगी वाटतो. अर्थात त्यांना निरुपयोगी वाटला म्हणून परमार्थ निरुपयोगी आहे का? एक साधारण 30-40 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी शेतकरी वर्गामध्ये नोकरी म्हणजे सामान्य वाटत होती. उत्तम शेती, मध्यम व्यवसाय आणि साधारण नोकरी अशी व्याख्या होती. त्यावेळेला संधी होती बऱ्याच लोकांना नोकऱ्या लागण्यास. 7वीचे लोक शिक्षक व्हायचे. त्यावेळेला 11वीला मॅट्रिक असायची. जुनी माणसं बसलेली आहेत, ते तुम्ही सांगता तेच आम्ही इथे सांगतोय. 11वी मॅट्रिक झालेले तर आणखी चांगल्या पदावर लागायचे. पण बरेच जण म्हणायचे त्यात काय पडलंय आणि ते काय आपण करायचं असतं का? अर्थात ही उत्तरं कुठून येत होती? पाटीलशाहीतून. ही तुमच्या आमच्या घरातली उत्तर आहे सगळ्यांच्या, त्या पिढीतली, ही पाटीलशाही डोक्यात होती. पण नंतर दुष्काळ पडायला लागले, अडीअडचणी वाढल्या, पार धुरळा उडाला आणि मग पुढाऱ्यांच्या मागे कागद घेऊन पळायला लागले, द्या द्या द्या. तोपर्यंत नोकऱ्या घेऊन टाकल्या ज्यांना घ्यायच्या त्या. विठाला 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 विठाला. अधूनमधून वेगवेगळ्या नोकऱ्यांचे आकडे प्रसिद्ध होतात, वेगवेगळ्या समाजाचे आकडे प्रसिद्ध होतात. माझं व्यक्तिगत मत असं आहे की तुम्ही जर त्या गोष्टीसाठी सुरुवातीपासून तयारीत राहाल तर तुम्हाला कोणी नाकारू शकणार नाही. पण डेरे हरी खाटल्यावरी अशी अवस्था करून राहाल तर घरी कोणी आणून देणार. म्हणून या महाराष्ट्रामध्ये फिरत असताना अनेक जिल्ह्यांमध्ये जाण्याचा योग येतो, अनेक वेगवेगळ्या समाजांमध्ये जाण्याचा योग येतो. अनेक समाज असे ते व्यवसायही करतील तरी चिकाटीनं करतील. ड्रायव्हर होतील ट्रकवर, पण असे ड्रायव्हर होतील की 10 वर्षात 4 ट्रक स्वतःच्या विकत घेतात. कर्तृत्ववान म्हणावं याला. आणि म्हणून कोणावर दोष देणं, या जातीनं त्या जातीला दोष द्यायचा, या धर्मानं त्या धर्माला दोष द्यायचा, या वर्गानं त्या वर्गाला, मला वाटतं नाही. आपलं कर्तृत्व अगोदर शोधा. आपण कुठे कमी पडतो? कारण बाकीच्या गोष्टी भांडून घेता येतील, पण ही जिद्द कोणाकडून भांडून घेणार? ही चिकाटी कोणाकडून उसने घेणार? ही श्रम करण्याची जी वृत्ती आहे, कष्ट घेण्याची, ती कुठून विकत घेणार? ती नाही विकत घेताय. आणि म्हणून प्रत्येक स्त्री पुरुषांनी, त्यातल्या त्यात आजच्या तरुण पिढीतील मुला मुलींनी, कुठल्याही जाती धर्माचे असो, त्यांनी सतत कष्ट घेण्याची तयारी ठेवली पाहिजे. मी अनेक मोठमोठ्या माणसांना भेटत असतो, भेटण्याचे योग येतात. कुणी शून्यातून व्यवसाय उभे केलेत, कुणी शून्यातून मोठ्या पदावर अधिकारी झाले. हे कसं घडलं? तर त्या माणसाचं आजचं जे एक दिवसाचं शेड्यूल आहे तेवढं जरी पाहिलं तरी हा माणूस का मोठा झाला हे कळतं. फार मागचं विचारित बसू नका, त्याला त्या दिवसाचंच विचारा की सकाळपासून काय काय केलं. तर अशी माणसं
अगदी सकाळी उठल्यापासून त्यांचा देव धर्म नित्यनियम आटोपला की ते कामाला लागत असतात. आणि रिकाम टेकडी माणसं 10-11 वाजेपर्यंत वैजापुरातच गप्पा मारत हिंडत असतात. वैजापूर म्हणजे ज्या त्या तालुक्याला. काही माणसं तर दुधाच्या कॅन घेऊन आलेले ते दुपारी 12 वाजताच जेवायला घरी जातात. काही शपथ घेतलेली असते की काय कुणास ठाऊक. आणि कशी काय तुमचा प्रपंच चांगला होईल? कुठून तुमच्या पोराबाळांना सोन्याचे दिवस येतील? कुठून तुमच्या आयुष्यात बदल होईल? प्रत्यक्ष देव येऊन जरी तुमच्या पाठी उभा राहिला, नुसते आईबाप पाठीशी असले, चुलते काके भाऊ मामा मावशा पाठीशी असल्या, तुमचा उद्धार होणार नाही. पण देव आला तरी होणार नाही जोपर्यंत तुम्ही आळस झटकत नाही आणि दुर्गुणाचा त्याग करत नाही, तोपर्यंत जीवनामध्ये काही यश नाही. म्हणून बसलेल्यांमध्ये जी जी कर्तबगार माणसं आहे त्यांच्या जीवनातलं हेच सूत्र आहे की त्यांनी प्रत्येक दिवस कारणी लावलाय, तो वाया घालवलेला नाही. तो परमार्थासाठी म्हणा, तो प्रपंचासाठी म्हणा, तो काही आपलं कर्तव्य करण्यासाठी म्हणा. जे वेळ वाया घालवतात त्यांच्यावर वाईट वेळ येते. विठाला विठाला महाराज म्हणतात, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने. एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाचा पूजने, देवाचा पूजने. प्रदक्षिणा तुळसेच्या, प्रदक्षिणा तुळसेच्या, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार. प्रदक्षिणा तुळसेच्या, प्रदक्षिणा तुळसेच्या, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार. हे काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या प्रदक्षिणा तुळशीच्या. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळसे तुळसे. काळ सारावा चिंतने, चिंतेने नव्हे चिंतने. मला वाटतं आपण आपलं कर्तव्य कर्म करण्यामध्ये वेळ द्यावा. ज्याचं जे जे कर्तव्य आहे, शेतकऱ्याला शेती हे प्रधान कर्तव्य आहे. आणि तुकाराम महाराजांनी गाथेत असं म्हटलं, मढे झाकोनिया करावी पेरणी. म्हणजे कर्तव्याला किती महत्व दिलं पहा. म्हणजे प्रसंगी एखादा दुःखाचा प्रसंग घडला तरी तो थोडासा बाजूला ठेवून पहिलं पेरणीला महत्व द्या. कर्तव्य इतकं महत्वाचं आहे. आणि कर्तव्य हीच भगवंताची पूजा आहे. तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी.
जसा नामस्मरण हा परमार्थ आहे, तीर्थयात्रा हा परमार्थ आहे, भजन कीर्तन ज्ञान साधना ध्यान साधना हा परमार्थ आहे, तसंच आपलं कर्तव्य व्यवस्थित करणं हा सुद्धा परमार्थ आहे. म्हणजे जसं पुंडलिकाला पांडुरंग भेटायला आले आणि भक्त पुंडलिक हे आई वडिलांची सेवा करत होते. बघा आता हा प्रसंग कसा आहे. भेटायला आलेलं कोण आहे? सामान्य नाही आहे, प्रत्यक्ष जगाला चालवणारा, जगाचा चालक मालक ब्रह्मांड नायक परमात्मा पांडुरंग आलेला आहे. पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा, असं आपण आरतीमध्ये म्हणतो. साक्षात परब्रह्म आलेत. पुंडलिक म्हणाले, देवा आपण आलात, खूप आनंद झाला, पण मी माझ्या आई वडिलांच्या सेवेत आहे, त्याच्यामुळे मला हातातलं हे काम टाकता येणार नाही. तुम्ही असं करा, या विटेवरती उभे राहा. आणि ती वीट मागे देवासाठी दिली आणि देव विटेवर उभे राहिले. अर्थात आजही आपण म्हणतो, योगी 28 विटेवरी उभा. तो प्रतिकात्मक परमात्मा आजही उभा आहे. आणि आजही भक्ती असेल तर त्याची पूर्ण प्रचिती भक्तांना तिथे येते. मी असं म्हणेन की एखादा शिक्षक मुलांना एखादं सूत्र समजून सांगतोय, गणिताचं म्हणा विज्ञानाचं म्हणा, आणि तेवढ्यात देव भेटायला आला, तर त्या शिक्षकाने सुद्धा म्हटलं पाहिजे की देवा एवढा टॉपिक पूर्ण करू द्या आणि मग मी तुम्हाला भेटतो. याला म्हणावं कर्तव्याला प्राधान्य देणं. आज तसं होतंय का? आज तसं होताना दिसत नाही. आज माझ्यासारखा धार्मिक क्षेत्रातला माणूस सुद्धा धार्मिक कर्तव्य पाळतोय का? देव धर्म परमार्थाविषयी तो एकरूप आहे का? एकनिष्ठ आहे का? गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज म्हणायचे की आपण कशासाठी कशाचा त्याग करतो, याच्यावरती आपण कोण आहोत हे अवलंबून आहे. कशासाठी कशाचा त्याग. चोखोबाराय वारीला निघाले, तर पत्नीला सांगितले, पण आता वारी हा माझा नित्यनियम आहे आणि आषाढी वारीला मात्र मी काही घरी थांबू शकत नाही, म्हणून मी वारीला चाललोय. सोयराबाई म्हणाल्या, तुमच्या बहिणीला तरी पाठवून द्या. चोखोबारायांच्या पत्नी. चोखोबा महाराज म्हणले, ठीक आहे सोयरा, मी जाताना सांगेल माझ्या बहिणीला, त्यांच्या गावावरूनच आमची दिंडी जाणार आहे, सांगेल. पण झालं असं की नामस्मरणात भजनात रंगून गेले. नाही, आवड जर असेल ना, तर या जगामध्ये तुम्हाला देहभान विसरायला लावतं ते भजन. भजनासारखी दुसरी समाधी नाही. सोपे वर्म आम्हा सांगितले संते, सोपे वर्म आम्हा सांगितले संते, सोपे वर्म आम्हा सांगितले संते, सोपे वर्म आम्हा सांगितले संते. काळ दिंडी हाती घेऊन नाचा, काळ दिंडी हाती घेऊन नाचा, समाधीचे सुख सांडावो वाळू, समाधीचे सुख सांडावो वाळू. दिंडी हाती घेऊन नाचा, दिंडी हाती घेऊन नाचा, समाधीचे सुख सांडावो वाळू, समाधीचे सुख सांडावो वाळू. सोपे वर्मा म्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, समाधीचे सुख सांडा ओवाळूनी, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. आपण सर्वांनीच एक अभ्यास, तुम्ही मी आपण सर्वांनी केला पाहिजे. आपण ज्या विषयामध्ये सहभागी होतो तिथे समरस व्हायला शिकलं पाहिजे. सकाळी 10-20 मिनिटं अर्धा तास जर आपण देवघरात गेलो, तर तिथे देवाचे भक्त म्हणूनच बसा.
आणि इतके समरस व्हा की त्याचा परिपूर्ण आनंद तो तुम्हाला पुढचे 24 तास पुरला पाहिजे. ती ऊर्जा, जसं तुम्ही मोबाईल चार्जिंगला लावता, पण वायर जर कुठे कनेक्ट व्हायची राहून गेली तर मोबाईल लावल्यासारखा वाटतो, पण चार्जिंग होतो का? ते एखाद्या वेळेला होतं. आपलं रोजच चाललंय ते. आपण पंढरपुरात जाऊन काही फरक पडेना, देवघरात बसून काही फरक पडेना, पारायण करून काही फरक पडेना. त्याचं कारण समजून घ्या. यातला विनोद नाही आहे, वास्तविकता आहे. आम्ही ज्या समरसतेनं, ज्या एकरूपतेनं, तिथे जसा विद्यार्थी ज्या वेळेला शिक्षकाशी समरस होतो त्यावेळेला त्याचा अर्धा अभ्यास हा शिक्षकासमोर बसूनच होऊन जातो. हे आपणही सगळे अनुभवलेली मंडळी आहात. मन लावून जेव्हा तो विद्यार्थी ऐकतो त्याचा अर्धा अभ्यास तिथेच होतो. उरलेलं थोडस ग्रहपाठ वर्गपाठ वाचन केलं की अर्धा अभ्यास होऊन जातो. आणि मग अशा विद्यार्थ्याला 85% 90% पडल्याशिवाय राहत नाही. त्याच्या पुढे तो जातो, कारण तो एकरूप झालेला आहे. म्हणून देवघरात गेलो आपण एकरूप झालो पाहिजे, भजनात बसलो आपण एकरूप झालो पाहिजे. अभंग सुरू आहे. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. अभंग सुरू झाला की आपली मानसिक यात्रा आळंदीची सुरू झाली पाहिजे. हे आपण किती किती लोक आपण याच्यावरती लक्ष देतो. आपलं लक्ष इकडे तिकडेच असतं. चहा आला की नाही, माझा माईक कोणी घेतो की काय, अमुक धमुक तमुक व्यावहारिक गोष्टीमध्ये लक्ष. अभंग आपण म्हणतोय, पुढे म्हणतोय किंवा मागे म्हणतोय किंवा श्रोता म्हणून आपण ऐकतोय, त्यावेळेला आपली मानसिक यात्रा कुठे सुरू आहे याला फार महत्व आहे. परमार्थाचा जो लाभ संतांना झाला तो आम्हाला का होत नाही? तुकाराम महाराज म्हणतात, ब्रह्मरूप काया होतसे कीर्तनी. या पद्धतीची अनुभूती त्यांनी घेतली. आठव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. आपण भाग्यवान आहोत. पूज्य परमश्रद्धेय सद्गुरु नारायणगिरीजी महाराजांना आपण पाहिलं, त्यांचं दर्शन घेतलं, त्यांची कीर्तन ऐकली. ब्रह्मरूप काया कीर्तनी कशी होते, हे शरीर ब्रह्मरूप कसं होतं कीर्तनात, हे आपण महाराजांच्या कीर्तनात पाहिलं. वय वर्ष त्यांचं 100 पर्यंत आलेलं होतं. आणि शेवटच्या काळातली म्हणजे वय वर्ष 80 नंतरची कीर्तनं आपल्या ठळक ध्यानात आहे. पण कुठल्याच कीर्तनात महाराज कधी निराश दिसले, कधी थकलेले दिसले. उलट महाराजांना पाहिलं की आपल्यासारख्या अनेकांचा थकवा निघून जायचा. दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष. आणि मग गाये नाचे उडे आपुलिया छंदे. एकही कीर्तन त्यांनी, शेवटची 30 वर्ष महाराजांची अशी गेली, 30-35 वर्ष, एकही कीर्तन नाचल्याशिवाय केलं नाही. म्हणजे पूर्ण देव स्वरूप झाले होते. तर हे आपल्याला इतकं नाही जमलं तरी थोडं थोडं हा अभ्यास. आता आपल्याला ही सूट नाही घेता येणार की आपण काय साधू आहोत का, आपण काय संत आहोत का. ही आपण सुटका करून घेणं झालं. ही सुटका नाही करून घेता येणार. म्हणजे एखाद्या मुलांनी म्हणावं, मला 90% पडायला, मी काय नोकरीवाल्याचा मुलगा आहे का, मी तर शेतकऱ्याचा मुलगा आहे. ही सूट झाली. अभ्यास करा, प्रत्येकाला गुणवत्ता मिळवता येईल. तसं ज्याला ज्याला हात पाय कान नाक डोळे इंद्रिय संपदा देवानं दिली, ही त्याच्यासाठीच आहे. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, तेणे तू जोडसी नारायण, नासी जीवपना भवरो, नासी जीव
आम्हाला दिली, जेणे तू जोडसी नारायण. आपल्याला त्या दैवी शक्तीशी, आपल्याला त्या चैतन्यमय आनंदमय शक्तीशी, आत्मतत्वाशी आणि परमात्म तत्वाशी जोडण्यासाठी सामुग्री आहे. मी सांगत होतो आपल्याला, चोखोबा महाराज म्हणाले होते बहिणीला सांगेल दिंडीला निघाल्यावर. हो विसरून गेले, कारण विसर पडला पाहिजे तरच ते खरं भजन. आणि तो विसर साध्या सुध्या गोष्टींचा पडू नये. एक दिवस विषयी विसर पडिला निशेष. हे शब्द स्पर्श रूप रस गंध ज्याला पंच विषय म्हणतो त्याचाही विसर पडावा. आम्हाला एकदा सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या बाबतीमध्ये जुन्या मंडळीने एकदा सांगितलं. आपल्या बाजाठाणला सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्याच काळातील त्यांचे गुरुबंधू जुन्या मंडळींना माहिती आहे, शिवगिरी महाराज होते. त्यांचं नाव शिवगिरी महाराज किंवा नारायण तात्या म्हणायचे. मोठे चांगले साधू महात्मे. त्यांनी कधी कधी दिंडीला पुण्यतिथीला एकत्र आम्ही सगळे विद्यार्थी, आणि आम्हाला छंद होता या वाडवडील माणसांजवळ बसायचं आणि जुन्या काळातल्या काही गोष्टी, काही इतिहास, त्या काळची काही वाटचाल जी त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली, आणि विशेष करून महाराजांच्या बाबतीत महाराजांच्या तरुणपणातील गोष्टी, त्यांच्या वाटचालीतल्या गोष्टी ऐकून घ्यायच्या, समजून घ्यायच्या, ही एक आवड आमच्या विद्यार्थ्यांना असायची. एकदा असंच बोलत होतो, महाराजांनी सांगितले आम्ही आळंदीच्या दिंडीला चाललो होतो म्हणे, नारायण तात्या म्हणे, आणि नारायणगिरीजी महाराज सुद्धा होते. म्हणजे साधारणपणे 1955-56चा काळ, त्यावेळेला महाराजांचं तरुणपण. आळंदीच्या दिंडीला मुक्काम पडला म्हणे पेठ नावाचं गाव आहे. मनसर गेलं की त्याच्या पुढे पेठ येतं, मनसरच्या पुढे, आणि पेठ गेलं की मग राजगुरुनगर येतं. ते मध्ये पेठ नावाचं, इकडे नाशिक पेठ वेगळं बरं का, हे पेठ सुरगाणा, आणि हे याला मनसरच्या पुढचं पेठ म्हणतात. पेठ नावाच्या गावी मुक्काम, बेटाच्या दिंडीचा कायमचा मुक्काम तिथे असायचा. आणि त्या गावात पद्धती अशी होती की लोक वाटून न्यायचे घरी. अगदी आम्ही सुद्धा आमच्या काळापर्यंत ती प्रथा पाहिलेली आहे. तिथं दिंडी गेली की 10 लोक यांच्या घरी जेवायला, 5 लोक त्यांच्या घरी, 12 लोक इकडे, असं सगळ्या दिंडीला 1000-2000 लोकांना ते गावकरी जेवायला न्यायचे. नारायण तात्या म्हणले आम्ही सगळे महाराज मंडळी आणि ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज एका घरी आम्ही गेलो जेवायला. आमटी भाकरी केलेल्या होत्या म्हणे, पण जेवायला जेव्हा बसलो त्यावेळेला अर्धी चतकोर सुद्धा खाल्ली नाही म्हणे आम्ही कोणी, कारण त्या आमटीला डबल मिरची टाकलेली होती म्हणे. बहुतेक ध्यानात राहिलं नसेल गडबडीत, त्याच्यामुळे सासूनही टाकली सुनानही टाकली असावी म्हणे, ते असं गमतीने सांगायचं. डबल मिरची, मुळातच पूर्वीच्या काळची आमटी तिखट असायची आणि त्याच्यात डबल टाकलं तिखट. ते म्हणाले आम्ही पाणी पिऊ पिऊ घाम पुसू पुसू जाम झालो, आणि सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांनी जी काही भाकरी चुरलेली होती, कोणाशी काही बोलले नाही, कोणाकडे पाहिलं नाही. हरिचिंतने अन्न सेवित जावे, त्यांनी खाऊन टाकलं. मी का सांगतो, याला म्हणतात विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. साधू महात्म्या ही गोष्ट करू शकतात. काय खातो आम्ही कासा या सांगाते, कैसे लागते नेनोमुखी. जसं तुकाराम महाराज म्हणाले होते की पुरणपोळी बरोबरची आमटी आळणी झाली म्हणून जिजाबाई रागावल्या, माझा भाऊ आलेला आहे आणि आमटी आळणी झाली तुम्ही सांगितली नाही, माझ्या भावाला सुद्धा आळणी खावं लागलं. तुकाराम महाराज म्हणाले, आवले, प्रेमानं म्हणायचे, आवली म्हणायचे जिजाबाई, मी सांगायला पाहिजे होतं की नाही याच्यात मीठ, पण मला कळायला तर पाहिजे म्हणे याच्यात मीठ नाही म्हणून. त्याच्यात मीठ नाही हे कळणं, अर्थात भजन ही अशी समाधी आहे, ती डोळे उघडे ठेवून माणूस समाधीत असतो. बाकीच्या समाधीमध्ये आसन लावावं लागतं आणि डोळे झाकून मन एकाग्र करून त्या समाधीपर्यंत जावं लागतं. म्हणून ही सर्वसामान्यासाठी सोपी समाधी आहे. लोब्धली नादी लागली समाधी, मूढ जन नर नारी लोका, आपण
सिद्ध साधकारे एकच सिद्ध साधकारे एकच सिद्ध साधकारे एकच सिद्ध साधकारे नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी रे नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी हे नाचतांडोळी पवित्र गाणे नामावळी नाचतांडोळी पवित्र गाणे नामावळी चोखोबा महाराजांना विसर पडला भजनाच्या त्या दिंडीच्या आणि सांगायचंच राहून गेलं बहिणीला की माझी पत्नी गरोदर आहे तू जा म्हणून बहिणीला निरोप द्यायचा होता सोयराबाईचा राहून गेलं गेले पंढरीला निघून पांडुरंग परमात्म्याला काळजी वाटली की माझा हा भक्त हा माझा वारकरी चोखोबा हा आलाय खरा याची काय अडचण असेल नेमकं आणि मग वर्णन केलंय चोखोबाची बहीण झाला शारंगधर वहिनी उघडा दार हका मारी पुढची कथा मला विस्तार करायचा नाही भगवंतानं स्वतः त्यांच्या पत्नीचं बाळंतपण केलं वगैरे हे चोखोबारांना आल्यावर समजलं थोडासा ज्या ज्या मंडळींना मनामध्ये हा तर्क येतोय की खरंच देव आला असेल का खरंच बाळंतपण केलं असेल का मी आपल्याला याचं थोडं विश्लेषण करू इच्छितो आपल्याही जीवनामध्ये आपण जिथपासून आपल्याला आठवतं जरा थोडं सायंकाळी घरी गेलं की जीवनाचा आढावा घ्या आणि जीवनातले असे अनेक प्रसंग आपल्याला आठवतील की जिथे कोणी ना कोणी येऊन आपल्याला सहकार्य केलं आणि म्हणून त्या त्या अडचणी आपल्या दूर झाल्या कधी पाहुण्यांच्या रूपानं कधी मित्रांच्या रूपानं कधी भावांच्या रूपानं बहिणींच्या रूपानं कधी एखाद्या परिचित व्यक्तीच्या रूपानं किंवा अपरिचित व्यक्तीच्या रूपानं पण माणसं काय करतात सहकार्य करतात अर्थात ते सहकार्य करणारा आणि त्या सहकार्य करण्याची प्रेरणा देणारा परमात्माच आहे म्हणून त्या रूपात आपण म्हणत असतो की तुम्ही देवासारखे आमच्यासाठी उभे राहिलात आपण त्यांना काय म्हणतो अडचणीत जे आपल्याला तुम्ही देवासारखे म्हणून चोखोबाला मदत केली देवानं आणि बसलेल्या आम्हाला केली नाही असं म्हणता येईल काय आणि केली नाही तर आमची जीवनाची वाटचाल इथपर्यंत आली कशी विठाला परमेश्वराची भक्ती करतोय की नाही समरस झालोय की नाही कशावरून समजावं तर भक्ती करण्यामध्ये ज्या वेळेला आपण प्रसंगी एखाद्या व्यक्तिगत स्वार्थाच्या गोष्टीचा त्याग करू आणि तिथे परमार्थाला महत्व देऊ जसा देशभक्त हा देशभक्त केव्हा सिद्ध होतो ज्या वेळेला तो व्यक्तिगत प्रपंच आणि स्वार्थाचा त्याग करून त्या देशभक्तीला समोर ठेवतो त्याला प्राधान्य देतो एखादा शास्त्रज्ञ हा शास्त्रज्ञ केव्हा ठरतो ज्यावेळेला तो प्रपंच बाजूला ठेवून त्याच्या शास्त्रीय शोधामध्ये स्वतःला गुंतवून घेतो तसंच आहे एखादा भक्त हा भक्त केव्हा ठरतो ज्या वेळेला तो सत्संगतीमध्ये स्वतःला देवाच्या भक्तीमध्ये रममान करून घेतो मला वाटतं अनेक संत अनेक भक्त त्यांनी संपूर्ण आयुष्य देवकार्याला वाहिलं तुमच्या माझ्यासारख्या सामान्यांनी एवढी तरी प्रेरणा घ्यावी की निदान आम्ही जेवढा वेळ देवाला देतोय पूजेसाठी भजनासाठी वारीसाठी तेवढा वेळ तरी तिथे आम्ही एकरूप होऊन राहू आम्हाला सर्व जीवन देता येणार नाही राष्ट्रभक्तीसाठी सुद्धा आम्ही गांधीजी किंवा टिळक होऊ शकणार नाही किंवा सावरकर होऊ शकणार नाही भगतसिंग होऊ शकणार नाही पण जो वेळ द्यायचा आहे तो मनापासून देऊ तसंच इकडे आम्ही ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज किंवा नामदेवराय होऊ शकणार नाही पण जो वेळ द्यायचा आहे असा संकल्प मनामध्ये ज्या दिवशी आम्ही करू त्या दिवशी सुख घडो घडी वाढू लागे निराशा दूर होतील अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या परमात्म प्रज्ञेनं मिळू लागतील हा अनुभव आणि हा सगळा विषय चर्चेचा नाही आहे हा मुळात अनुभवण्याचा विषय साखर गोड आहे याची चर्चा करून चालत नाही ती साखर ज्या दिवशी आम्ही 2 घास खाऊन पाहू तेव्हा कळेल की साखर गोड आहे
तसं भगवन नाम आणि भगवत भक्तीतला अनुभव हा तुकोबारा आहे आणि संत महात्मे यांना अनुभूतीला आलेला होता. आणि ही भगवत भक्ती ज्यांच्या संगतीत वाढीस लागते ते संत मग किती गरजेचे हे त्यांना कळू लागलं होतं. मुळात मनुष्याला मृत्यू लोकात आल्यानंतर भक्ती गरजेची आहे, कारण तेने विन जीवा सुख नोहे. पण भक्ती टिकून राहण्यासाठी आणि भक्ती भावना वृद्धिंगत होण्यासाठी संगती महत्वाची. एखादा तरुण मुलगा आमचा शेतकऱ्याचा व्यापार करू लागला, पण त्याचं उठणं बसणं जर अडाण्यांमध्येच राहिलं तर 4-2 वर्षात मागे आल्याशिवाय राहत नाही. कारण उलटे विचार ते देतात. हे जे अवतीभोवती असतात, काय घेऊन बसला, आपल्याकडे तर इथूनच सुरुवात असते, काय घेऊन बसला. आणि हे 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 सल्ले देणारे कोण असतात? जे सगळं वाटोळं करून रस्त्यावर येऊन बसले ते. विठाला त्या शेतकऱ्याच्या मुलाचा व्यापार कधी मोठा होईल? तो जर त्या क्षेत्रातल्या तज्ञांशी बोलेल, त्यांच्या जवळ बसेल आणि त्यांचा सहवास ठेवेल. म्हणून अलीकडच्या काळामध्ये उद्योग व्यवसायाचे सेमिनार घेतले जातात. अनेक तज्ञ माणसं तिथे मार्गदर्शन करतात की तुम्ही छोट्या भांडवलातून आणखी मोठं भांडवल कसं उभारू शकता, पुढे कसं जाऊ शकता, आलेला तोटा कसा भरून काढू शकता वगैरे. पण हे केव्हा चांगली संगती असेल तर, नाहीतर मग दुपारीच दुकान गड्यांच्या हवाली करून संध्याकाळच्या पार्टीला जाणारे जे असतात, फार मोठे त्यांना शेठ म्हणावं खरं तर. काय मला कळत नाही. एकतर आपल्या या शेतकऱ्याच्या कुटुंबातली ही सगळी मंडळी संधी मिळत नाही बाबा हो, नोकरीची व्यवसायाची. मिळाली तर असा करंटेपणा करू नका. माझ्याकडे दुसरा शब्द नाही. आणि पुढारी इतका वाईट शब्द वापरणार नाही, कारण त्यांना तुमचे मतं घ्यायचे असतात. मी कीर्तनकार आहे, मी थेट बोलू शकतो आणि मला माझ्या मनामध्ये तो कळवळ आहे, कारण मी एका शेतकऱ्याच्या कुटुंबातला आहे. हा करंटेपणा आहे, हा नतद्रष्टपणा आहे की चांगला तुमचा व्यापार चाललेला असताना वाईट संगतीमध्ये जाताना अधोगती करून घेता. चांगली नोकरी लागलेली असताना ती सांभाळत नाही आणि पुन्हा अधोगती करून घेता. चांगला प्रपंच तुमचा असताना आईवडिलाकडे दुर्लक्ष, पत्नीकडे दुर्लक्ष, लेकरांकडे दुर्लक्ष करता आणि प्रपंचाची अधोगती करून घेता. आज पाहिलं आम्ही या 10 दिवसामध्ये गणपती उत्सवात काय चालतं. खरं म्हणजे गणपतीला कला आवडते, गणपतीला गुण आवडतात, गणपतीला ज्ञान आवडतं, कारण ती कलेची, गुणाची, ज्ञानाची देवता आहे. आणि आम्ही मात्र त्याच्या समोर काही कला दाखवण्यापेक्षा वेगळ्याच कला दाखवतो. गणपती समोर तुम्ही लेझिम खेळा, गणपती समोर तुम्ही पावली खेळा, गणपती समोर तुम्ही साहसी खेळ खेळा, लाठीकाठी असेल, तलवारबाजी असेल, गणपती समोर तुम्ही हरिपाठ ठेवा, पावल्या खेळा. पण गणपती समोर ब्रेक डान्स करतात. काल परवा आम्ही शेवगावून येत होतो, परवाच्या रात्री 10-5 असे उभे होते. रात्रीचे 10:30 वगैरे वाजलेले असतील. ते भोंगा चालू होता तिथे, ते डीजे वगैरे. आणि एक जण 10:30 वाजता नागिन डान्स करत होता. काय परिस्थिती आहे. याचा अर्थ असा आहे की आम्ही विसरलोय, आम्ही आईबापाला विसरलो, आम्ही आमच्याच लेकरा बाळांना देवानं दिलेला हा प्रसाद. किती लोकांना माहिती आहे की मुलांचा कितवा धडा चालू आहे शिकवायचा, ती वही कधी उचकून पाहिली का? कोणी पाहिजे? याच्यासाठी बाहेरचे माणसं येतील काय? त्यांना काय घेणं पडलं? पाहुणे रावळे करू शकतील का? त्यांना कुठे वेळ आहे? मग आपली जबाबदारी आपणच जर पार पाडणार नसलो, आणि हीच माणसं रिकामट्या गप्पा 3-3 तास, पानपट्टीवर 2-2 तास, लोक सिगरेट ओढतात आणि हे धुरं घेतात तोंडामध्ये, लोक पानं खाऊन थुकतात, यांच्या पायावर शिंतोडे उडतात. काय माणसं. परमार्थ शिकवणं फार दूरची गोष्ट आहे मायबाप हो. प्रपंचच पहिला नीट केला पाहिजे. प्रपंच करावा नेटका आणि कोठे न दिसावा फाटका. बंधू बहिणीकडे दुर्लक्ष करू नका, मायबापाकडे दुर्लक्ष करू नका, लेकरा बाळांकडे करू नका, आपल्या शेतीवाडी, उद्योग व्यवसाय तुमचा जो असेल, नोकरी वगैरे असेल, कारण शेवटी परमार्थाची वाट ही प्रपंचातूनच जाते. महाराज म्हणाले, सुखे करावा संसार न सांडावे दोन्ही वार,
दया क्षमा घर चोजवीत येतील. हे सद्गुण तुमच्या घराची वाट विचारत येतील. मग सुख मागावं लागणार नाही, ते सुख गावात येऊन विचारेल की अरे अमक्याचं घर कुठं आहे, कोणाचं? जो त्याच्या मुलांकडे लक्ष देतो, जो त्याच्या आईबापाची सेवा करतो, जो त्याची शेती वेळेवर करतो, जो त्याचा व्यापार चांगला सांभाळतो, जो देवधर्मही करतो, जो नीतीनं वागतो, अशाचं घर कुठं आहे? ते सुख म्हणतंय मला त्याच्या घरी जायचंय. या या वैष्णवांचे घरी या या वैष्णवाचे घरी प्रेम सुख इच्छा करी. प्रेम सुख इच्छा करी. रिद्धी सिद्धे द्वारे कर जोडून आरे देश ते द्वारी कर जोडून. देश ते द्वारी कर जोडून. या या वैष्णवांचे घर. या या वैष्णवाचे घरी प्रेम सुख इच्छा प्रेम सुखाची करे. रिद्धी सिद्धे द्वार. आर करे ते द्वार. या या वैष्णवाचे घरी या या वैष्णवाचे घरी. आदरा जोडोनी विश्वासाचे. या या वैष्णवांचे घरी. या या वैष्णवाचे संगती फार महत्वाची आहे. जीवनाची विसंगती होऊ द्यायची नसेल तर जीवनामध्ये चांगली संगती आवश्यक आहे. आणि म्हणून चांगला व्यापार करायचा आहे तर त्या क्षेत्रातली संगती करा. चांगलं शिक्षण घ्यायचंय मुलांना तर त्यांनी अभ्यास करणाऱ्या मुलांची संगती ठेवा. चांगलं आरोग्य ठेवायचंय तर जे आरोग्याचे नियम पाळतात त्यांची संगती ठेवा. ज्यांनी सगळे नियम धाब्यावर बसवले त्याची संगती ठेवली की तुमची तिरडी लवकर उचलणार. त्याला काय होतं? पुन्हा तोच प्रश्न. साखर 400 झाली, घ्या 2 गुलाबजाम, त्याला काय होतं? अरे का मारतो त्याला? 400 म्हणजे काय चेष्टा आहे? 400 450 500 आणि त्याला काय होतं? चुकीच्या विचारांची लोकांची संगती करायला आयुष्य धोक्यात येतं कोणत्याही क्षेत्रात. तसं परमार्थ जर चांगला करायचा असेल किंवा आमचं हे जीवन आमचं कर्तव्य चांगलं केलं पाहिजे. जसं कैलासवासी सुदामरावजी निर्मळ पाटील यांनी नोकरी चांगली केली. 8 भाऊ 5 बहिणी, मुलं मुली, सुना, नातवंड, पुतणे, मोठ्या परिवारातली ही सगळी मंडळी. पण हे सगळे माणसं एकमेकात मिसळून राहिले. त्यांनी आपल्या कर्तव्यालाही प्राधान्य दिलं आणि उरलेल्या वेळात सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांकडे जाणं येणं, त्यांनी सांगितलेली काही कामं करणं, सेवा करणं. मला असं वाटतं ज्या माणसाला कुसंगती असेल ना तो माणूस फावला वेळ हा कधीच सेवेमध्ये घालवत नाही. आपल्याला पटतंय का बघा, मी एक सूत्र सांगतो. मनुष्य निवांत वेळेमध्ये काय करतो याच्यावरती तो कोण आहे हे सिद्ध होतं. माझं वाक्य खूप विचार करण्यासारखं आहे. कामाच्या वेळी काम तर सगळेच करतात. आता तुम्ही आम्हाला भजनाला कीर्तनाला उभं केलं, आम्ही दुसरं काय करणार आहे इथे? भजन कीर्तन करणार. पण आम्ही माणसं सुद्धा फावल्या वेळेचा काय उपयोग करतो याची त्याची निंदा करत बसतोय का? उगीच वेळ वाया घालवतोय का चुकीचा घालवतोय का त्याही वेळेला काही विधायक कामं करतोय? याच्यावरती खरं जीवन, तो माणूस कोण आहे. म्हणून कोण पारमार्थिक आणि कोण संसारी याची व्याख्या फक्त घर सोडलं किंवा नाही सोडलं याच्याहून होत नाही. आम्ही लोक आश्रमात राहतो म्हणजे तेवढ्यावरून आमच्यावर शिक्का मारता येत नाही की हे पारमार्थिकच आहेत म्हणून. आश्रमात राहतोय पण सतत चिंतन पैशाचं, धनाचं, मानाचं असेल तर तुमच्यासारखे भोळे भाबडे आणि वेडे ते आमच्यावर शिक्का मारतील की आम्ही पारमार्थिक आहोत. परंतु परमात्मा आम्हाला पारमार्थिक म्हणणार नाही, संत आम्हाला पारमार्थिक म्हणणार नाही. त्याचं कारण तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, ज्यांचा जीवनाचा हेतू
काय आहे. म्हणून कामाच्या वेळी कोणी चांगलं काम करेल, पण फावल्या वेळात काय करतो. एखादा नोकरीवाला फावल्या वेळात काय करतो. मंदिरात जातोय का, नातेवाईकांना भेटून येतोय का मित्रांसोबत पार्ट्यात जोडतोय. याच्यावरून तो कोण आहे हे कळत असतं. तसं मानवी जीवनामध्ये चांगला संग करणं, मी जसं म्हणलो कैलासवासी सुदामरावजी निर्मळ साहेब यांनी फावला वेळ आपल्या कुटुंबाला दिला, देवाधर्मालाही दिला. नोकरी सोडून किंवा रिटायर झाल्यानंतर सुद्धा देवाधर्माला दिला, नात्यागोत्यात दिला, गोरगरिबांना मदत करण्यात दिला. चुकीच्या कामात त्यांनी वेळ घालवला नाही, आयुष्य घालवलं नाही. आयुष्य फार मौल्यवान आहे. खिशामध्ये 10-5 हजार असतील तर आपण ते जपतो. ते पैसे असे कुठेही वाया घालवत नाही. मला वाटतं पैसे मौल्यवान असतील तर हे पैसे ज्या आयुष्यावरून कितीही पैसे ओवाळून टाकावे, हे आयुष्य त्याच्याही पेक्षा मौल्यवान आहे. नये मोल देता धनाची ये राशी. किती धनाच्या राशीच्या राशी उभा केल्या ते आयुष्य मिळत नाही. आणि म्हणून तुकाराम महाराजांना असं वाटतं की मानवी जीवनामध्ये मिळालेलं आयुष्य ते आमचं कर्तव्य आम्ही करावं. आणि उरल्या वेळामध्ये शरीराच्याच गरजा पूर्ण झाल्यानं माणूस समाधानी होत नाही. मन अंतःकरणाच्या गरजा पूर्ण व्हाव्या. आणि मन अंतःकरणाला लागणारं इंधन कोणतं आहे. जसं दिव्यासाठी तेल किंवा तूप घालावं लागतं, तसं मन किंवा बुद्धी याला ऊर्जित अवस्था किंवा या मनाचं आत्मबल वाढायचं असेल तर खऱ्या अर्थानं तिथे परमार्थाची गरज आहे. थोडं भजन करा, नाही भजन म्हणतायत हनुमान चालीसा वाचा, नामस्मरण करा, तुम्हाला जे आवडेल ते करा. एखादं शंकराचं स्तोत्र म्हणा, देवीचं स्तोत्र म्हणा, गणपतीचं स्तोत्र म्हणा, हरिपाठ वाचा, ज्ञानेश्वरीच्या काही ओव्या रोज वाचा. काय तुम्हाला आवडेल ते करा. थोडं ध्यान करा, आवड असेल तर फार चांगली गोष्ट आहे. पण या सगळ्या गोष्टी मनाला ऊर्जा देणाऱ्या आहे. मग महाराजांना वाटलं लोक फक्त शरीराच्याच गरजा भागवण्यासाठी धडपडतात आणि पुन्हा म्हणतात की संसारात काही खरं नाही. त्याचं कारण काय केलं, आम्ही एक पार्ट जो आहे जीवनाचा तो तसाच ठेवला आणि एकाच गोष्टीवर काम केलं, फक्त शरीराच्या गरजा. आणि म्हणून ज्यांच्या संगतीमध्ये भक्ती वाढेल, ज्ञान वाढेल, ज्यांच्या संगतीमध्ये आम्हाला साधना घडेल, अशा साधूंची संगती तुकोबाराय म्हणतात देवा आम्हाला दे. अर्थात साधूंची संगती नुसता साधू शब्द इथे तुकोबाराय वापरत नाही. महाराजांना माहितीये जगामध्ये साधू म्हणवणारे पुष्कळ आहे, पण मूळ साधू कोण असतो तेही अभंगामध्ये महाराज सांगताय. देव बसे चित्ती, देव बसे चित्ती, देव बसे चित्ती, देव बसे देव बसे चित्ती, देव बसे ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. Say
भजन कीर्तनात सुद्धा चांगल्यांच्या संगतीत राहावं लागतं, नाही तर साध्या चाली विसरून जातात. येड्या बागड्याच्या नादात जास्त आपण शिरलो की आपल्याही डोक्यातलं विसरून जायला लागतं ना हळूहळू. आणि म्हणून देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. ज्यांच्या चित्तात देव आहे त्यांची संगती घडावी म्हणतात. अर्थात तुम्ही आश्रमात राहताय की घरी राहताय याला महत्व नाही. तुम्ही ब्राह्मण आहात, क्षत्रिय आहात, कोण आहात याला महत्व नाही. तुम्ही गृहस्थी आहात की संन्यासी आहात याला महत्व नाही. तुमच्या चित्तात काय आहे याला फार महत्व आहे. वारकरी संप्रदाय हा वरवरच्या गोष्टींना महत्व देणारा नाही. वारकरी संप्रदाय म्हणजे जसं शिक्षणामध्ये असतं ना, प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, मग उच्च शिक्षण, मग पदवी, मग पदव्युत्तर शिक्षण, ज्याला पोस्ट ग्रॅज्युएशन आपण म्हणतो, ते पदव्युत्तर शिक्षण, आणि मग संशोधन, मग पीएचडी, नाही का. तर वारकरी संप्रदाय हा अध्यात्माच्या संशोधनातून बोलतोय, त्या अध्यात्माच्या सर्वोच्च अवस्थेवरून बोलणारा हा. म्हणून ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज म्हणजे काही एक राजा होता आणि त्याला 2 राण्या होत्या अशा गोष्टी नाहीये त्यांच्या ग्रंथामध्ये. ही फिलॉसॉफी आहे, हे तत्वज्ञान आहे. आणि म्हणून ज्यांना जे अज्ञानी आहे त्यांना ते समजतच नाही, आणि जे स्वतःला ज्ञानी म्हणवणारे त्यांच्याही बुद्धीचा तिथे लवकर प्रवेश होत नाही. आणि म्हणून त्यांना ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आपले वाटत नाही. आपले का वाटत नाही? पात्रता नाही म्हणून. विठाला विठाला अशा लोकांना आपलं कोण वाटतं? कुठंतरी छू छा फा फू असे लोक हिंडत राहतात. या धामाला जा. आता सध्या मध्य प्रदेशात लोक जास्त जात आहेत. मुद्दा असा आहे, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज हे असे हजारो लोक एका पारड्यात घातले तरी एका महात्म्याची. कारण यांनी सबंध जगाला दिशा दिलेली आहे. जगातले जे जागतिक प्रश्न आहे त्याच्यावरती उपाय सांगितला आहे. हिंसाचार हा जागतिक प्रश्न आहे, भ्रष्टाचार हा जागतिक प्रश्न आहे, अनीती हा जागतिक प्रश्न आहे. संतांनी नीती शिकवली, संतांनी अहिंसा शिकवली, संतांनी बंधुभाव शिकवला. हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. वसुधैव कुटुंबकम. वसुधा म्हणजे पृथ्वी. ज्ञानेश्वर महाराजांनी या व्याख्येला विस्तारित केलं. ऋषी मुनी म्हणाले होते पृथ्वी हेच कुटुंब. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले विश्व हे कुटुंब. याच्यात तुम्हाला फरक नक्की जाणवेल. पृथ्वी हे कुटुंब म्हणणं ही मोठीच गोष्ट आहे, पण विश्व हे कुटुंब म्हणणं ही त्यापेक्षा मोठी गोष्ट आहे. कारण विश्वामध्ये पृथ्वीही येते, चंद्रही येतो, सूर्यही येतो, मंगळही येतो, सर्व ग्रह येतात. इतकंच नव्हे, या ब्रह्मांडाबरोबर काही अनेक ब्रह्मांड असतील तर तेही येतात. आणि शास्त्रज्ञांचं म्हणणं असं आहे, शास्त्रज्ञांना सुद्धा असं वाटतं, म्हणजे या सृष्टीच्या निर्मितीच्या काही थिअरी मांडलेल्या आहेत वेगवेगळ्या. जसं शेवटची थिअरी ही एक प्रयोग झाला, बिग बँग नावाचा प्रयोग झाला, आणि त्यामध्ये प्रोटॉनच्या कणांची धडक घडून आणण्यात आली. त्यातून प्रचंड ऊर्जा निर्माण झाली, आणि या प्रोटॉनच्या कणातून, धडकेतून निर्माण झालेले जे काही आणखी सूक्ष्म कण होते ते प्रचंड शक्तिशाली होते, आणि त्या कणांना नाव देण्यात आलं गॉड पार्टिकल. जगातला फार महान शास्त्रज्ञ, ज्याला भयंकर आजार झाला आणि तो अनेक वर्ष एका चेअरवर बसून होता, त्याचं नाव स्टीफन हॉकिंग. स्टीफन हॉकिंगच्या मार्गदर्शनाखाली जगातले 200-250 शास्त्रज्ञ, एक 7-8 वर्षापूर्वी झालेला प्रयोग आहे. दूर जंगलामध्ये, डोंगरामध्ये भुयार पाडून तिथे झालेला प्रयोग आहे, आफ्रिका वगैरे भागात. हे थिअरी मांडलेले आहे. आईन्स्टाईननं काही आपला विचार मांडला, अनेकांनी आपले विचार मांडले या सृष्टीच्या निर्मितीविषयी. आमच्या संतांनीही विचार मांडले. पहिले कोठेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही, कान्होबा तेरे तेरे ते. आणि शास्त्रज्ञ तेच म्हणतात, पहिलं काहीच नव्हतं. शास्त्रज्ञांनी केलेलं वर्णन कसं आहे ते म्हणतात, उजेडही नव्हता, अंधारही नव्हता, रात्रही नव्हती, दिवसही नव्हता.
ग्रहतारेही नव्हते, काहीच नव्हतं. हे तर संत म्हणाले. पहिले कोठेची नव्हते. हे नाथ महाराजांनी लिहून ठेवलं 450 वर्षांपूर्वी पैठणच्या. किंवा जयापासोनी सकळ महिमंडळ हे झाले, हे तुकाराम महाराजांनी लिहिलं. आणि आमच्या उपनिषदांनी लिहिलं, यतो वा इमानी भूतानी जायंते न जातानी जीवंती. अर्थ तोच आहे की या शक्तीपासून हे जगत निर्माण झालं, पहिलं काही नव्हतं. आणि म्हणून अशा पद्धतीनं या विश्वाच्या आरंभी मुळाशी असलेली जी शक्ती आहे, त्या शक्तीला समजून घेणं आणि ती शक्ती समजून घेण्यासाठी महात्म्यांची संगती करणं. कारण जीवन तोपर्यंत लक्षात येणार नाही जोपर्यंत नित्य काय आणि अनित्य काय हे कळणार नाही, खरं काय आणि खोटं काय. मला वाटतं संताचे संगती मनोमार्ग गती आपण जे म्हणतो हरिपाठात, ते यासाठीच म्हणतो. या सत्संगतीनं बरं वाईट कळू लागतं. ज्या कुटुंबामध्ये तरुण मंडळी वडीलधाऱ्यांशी सुसंवादात असतात, त्यांना प्रपंचही चांगला कळतो आणि जीवनही चांगलं कळतं, असं माझं निरीक्षण आहे. मी रोज फिरतो, तुमच्यासारख्या अनेक चांगल्या कुटुंबांमध्ये जायला मिळतं. आणि साधारणपणे घराची कळा अंगण सांगतं. शेळ्या मेंढ्या चारणाऱ्यांना जर शेळ्या मेंढ्या लगेच कळतात, तर आम्ही रोज माणसात फिरणारी माणसं आहे, आम्हाला कोणाचा बायोडाटा घ्यावा लागत नाही, लगेच कळतं. विठाला विठाला आम्हाला जर कोणी विचारलं की का महाराज तुमच्या ओळखीचे ते ग्रस्त आहेत, मुलगी द्यावी का, आम्ही कोणाला विचारण्याच्या भानगडीत पडत नाही. आम्हाला माहिती असते, हो देऊन टाका, चांगली माणसं आहे. कारण जिथे सुसंवाद आहे तिथे भविष्याची वाटचाल सुद्धा बिनधास्तपणे योग्य होण्याची खात्री जास्त आहे. आणि जिथे विसंवाद आहे तिथे आज जरी बरं वातावरण असलं तर उद्या रस्ता भरकटण्याची शक्यता जास्त आहे. कारण जे स्वतःच्या घरच्यांनाच जुमानत नाही, ते उद्या कोणाला जुमानणार नाही याची काही खात्री देता येत नाही. म्हणून जुनी माणसं जी होती ना, ती आपल्यापेक्षा जास्त तज्ज्ञ होते. आपण आज पत्रिका जुळवतो, आपण सगळं शास्त्र पाहतो, पण जुन्या माणसांचं शास्त्र वेगळंच होतं. ते म्हणायचे मामा कुठले आहे, आत्या कुठे आहे, मावशी कुठे आहे, वडील काय करत होते, आजोबा काय करत होते. आणि मग या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन करत करत ते ठरवायचे इथं संबंध करायचा की न करायचा. हे कॅल्क्युलेशन होतं त्यांचं सगळं. तर आज जर का परिस्थिती योग्य असेल, पण जर विसंवाद आहे, तरुणांना वडीलधाऱ्यांचं तितकं महत्व वाटत नाही, आणि म्हणून संगती फार महत्वाची आहे. आणि जीवनामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, देव वसे चित्ती. चित्तात काय आहे? जसं एखादा जर व्यापारी माणूस असेल ना, त्याच्या चित्तात व्यापार असतो. मग तो कुठेही गेला तर बरोबर चाललेली चर्चा, त्यामध्ये त्याचे विचार तो प्रगट करताना हा व्यापारी हे लक्षात येतो. शेतकरी असेल तर चाललेल्या चर्चेतून तो शेतकरी हे लक्षात येतो. भजनी असेल तर चाललेल्या चर्चेत त्याचे काही ना काही ओढा त्या विषयाकडे राहील, काही उदाहरणं येतील आणि त्यातून तो भजनी आहे हे ध्यानात येईल. म्हणजे आपण चित्तानं कोण आहोत. म्हणून मी आपल्याला म्हटलं की आम्ही आश्रमात राहणारी माणसं असलो तेवढ्यावरून शिक्का मारता येत नाही की हे लोक पारमार्थिक आहे. शेवटी आमच्या चित्तात जर ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, आमच्याही चित्तात संतांचे विचार असतील तर आम्हाला पारमार्थिक म्हणायला काही हरकत नाही. आणि आपल्यासारखी माणसं उद्योग व्यवसाय नोकरी समाजकारण राजकारण करतानाही तिथेही आपल्या अंतकरणात जर संत विचार, संस्कृतीचे विचार, नीतीचे विचार असतील तर आपणही आमच्या बरोबरीनं आमच्यापेक्षा जास्त पारमार्थिक म्हणण्याचे हक्कदार आहात. त्याचं कारण आपलं चित्त परमार्थाचं चिंतन करत आहे. म्हणून तुकाराम महाराज असं नाही म्हणाले की मला विद्वानाची संगती दे. तुकाराम महाराज असंही नाही म्हणाले की मला फक्त साधूची किंवा संताची. ते म्हणतात देव वसे चित्ती त्यांची घडावी. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज एक गोष्ट सांगायची, गमतीची गोष्ट सांगायची, मला सहज आठवली बऱ्याच दिवसानं म्हणून सांगतो. ते म्हणाले एक गुरु, एक साधू एका शिष्याच्या घरी मुक्कामी गेले. आणि पूर्वीच्या काळी पायीच प्रवास असायचा, मुक्काम दर मुक्काम करतच माणसाला चालावं लागायचं. मुक्काम पडला शिष्याच्या घरी आणि गुरूंना कुणीतरी आपल्यासारख्या मोठ्या माणसाने एक भरजरी शाल दिली होती सत्कारामध्ये.
त्या शिष्याला वाटलं तसे आपले महाराज काय कुठं राहत नाही, ते फार विरक्त आहेत, ते असेच फिरतात, मग ही शाल त्यांच्यापेक्षा आपल्या उपयोगाला जादा येईल असं त्या शिष्याला वाटलं. पण मागावी कशी, त्याला मोठी कोंडी वाटली. महाराज फार गोड सांगायची ही गोष्ट. म्हणजे मग सकाळची वेळ होती आणि त्या शिष्यानं काय केलं, गुरु पूजेला बसले आणि शिष्यानं अंगात आणलं आणि लागला ना काय घुमाला तो. महाराज करून दाखवायचे, हु 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 असं करून दाखवायचे ते गुरुवर्य महाराज. लागला म्हणे घुमायला तो, आणि घुमायला लागल्यावर गुरुला वाटलं अरे हा चांगला पोरगा शिष्य आपला, तो घुमायला का लागला. आणि मग ते कोणताही माणूस घुमायला लागला की त्याला प्रश्न विचारावे लागतात. ती माणसं सुद्धा स्पेशल असतात ज्या त्या कामाची. असं म्हणतात की त्यांची भाषा त्यांनाच कळते, असाही एक त्यातला संकेत असतो. आणि म्हणून विचारायला सुरू केलं त्या गुरुने की देवा काय पाहिजे, का का आपण आपला संचार झालाय. आणि मग शिष्य म्हणायला लागला शाल जोडी, शाल जोडी, शाल जोडी. शिष्य लागला ना शाल जोडी मागायला. गुरुला वाटला मुक्काम तर महागात पडायच्या मागे दिसतो, इतक्या मोठ्या माणसाने एवढी चांगली शालजोडी दिली, मला अंगावर घ्यायला काम येईल. आणि या शिष्याची तर नजर फिरली म्हणे या शालजोडीवर. आता गुरु गुरुच होता, तोही लागला घुमायला. हा खालच्या स्वरात घुमत होता, गुरुनं वरच्या पट्टीत आवाज काढायला सुरू केली. जास्त अवसान आणून गुरु घुमायला लागला. आणि गुरुनं घुमायला लागल्यानंतर गुरु तो शिष्य म्हणत होता शाल जोडी, शाल जोडी. आता त्या शिष्याच्या दारात एक घोडी बांधलेली होती. गुरुला वाटलं हा शाल जोडी मागतो तर देऊन टाकू, पण आपल्याला प्रवासाला घोडी कामा येईल. आणि मग गुरुनं त्याच्या घुमता घुमता म्हणायला सुरुवात केली घोडी घोडी घोडी. शिष्य म्हणतोय शाल जोडी, शाल जोडी. गुरु म्हणतो घोडी. शिष्याला वाटलं घोडी जास्त किमतीची आहे, शाल जोडी किती भारी असली तरी. आपल्या तर अंगलट आलं म्हणला, गुरुने तर आपल्यावर डाव उलटवला. आणि मग सरते शेवटी त्या शिष्यानं मंत्र बदलला, तुमचं तुम्हाला माझं मला, तुमचं तुम्हाला माझं मला. विठाला विठ्ठल. संत म्हणाले जो क्रोधी माणूस आहे त्याच्या हृदयात क्रोध बसलेला असतो, जो कामी मनुष्य आहे त्याच्या हृदयात काम बसलेला असतो, आणि जो भक्त आहे त्याच्या हृदयात परमात्मा भक्ती असते. जो सेवक आहे सतत सेवेचे विचार. समाजामध्ये कितीतरी आपल्यासारखे आम्ही अनेक आदर्श माणसं पाहतो, काय करता येईल. कोरोनाच्या काळात आपल्यासारख्याच माणसांनी किती एकमेकाला मदत केली, कित्येक कार्यकर्ते. तोच परमार्थ आहे. म्हणजे कीर्तन करता येणं याचं नाव परमार्थ नाही, ही परमार्थाची एक सेवा आहे, त्यातली एक सेवा आहे. परंतु जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा. मी हे सगळं का पसारा आपल्या पुढे मांडतो, आज ज्यांचं पुण्यस्मरण आहे ते कैलासवासी सुदामरावजी निर्मळ यांनी या पद्धतीचं जीवन जगले. आपल्या परिवाराची जबाबदारी, आपल्या प्रपंचाची जबाबदारी, आपल्या नोकरीचीही जबाबदारी आणि उर्वरित वेळेत परमार्थाची जबाबदारी. मला अशा माणसांविषयी एक आदर वाटतो, कारण एक समतोल आणि एक आदर्श जीवनाचा त्यांनी सगळ्यांपुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. बहुतांशी आपल्या भागामध्ये असेच अनेक परिवार वाटचाल करतात. विनंती एवढीच आहे की तरुण पिढीला सुद्धा वाहवत जाऊन चालणार नाही. तरुणांमध्ये चांगली मंडळी आहे, या बाबतीतही काही नकार देण्याचं कारण नाही. अनेक आदर्श तरुण आम्ही पाहतो, चांगला व्यवसाय, चांगली नोकरी, चांगली शेती, कुटुंबाकडे चांगलं लक्ष. पण वाहवत जाऊ नका, फक्त राजकारणाच्या पाठी वाहवत जाऊ नका, फक्त व्यसनाच्या पाठी वाहवत जाऊ नका. आता हे काही दारूचा दुकानदार तुम्हाला सांगायला येणार नाही की व्यसनाच्या पाठी वाहवत जाऊ नका, आणि राजकारणी कधीच सभेतून म्हणणार नाही की राजकारणात वाहवत जाऊ नका. ते म्हणतील तुमचं वाटोळं होऊ द्या, आमचं भलं होऊ द्या. विठाला 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 विठाला. हे फक्त आपल्याला गंगागिरीजी महाराजांनी सांगितलं, हे नारायणगिरीजी महाराजांनी सांगितलं, हे तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी सांगितलं की जीवन हे अनमोल आहे, आणि हे अनमोल जीवन सत्संगतीत घालवा, कुसंगती नको. कारण कुसंगतीनं जीवन अधोगतीला जातं आणि सत्संगतीनं जीवन सुयोग्य दिशेनं, आनंदाच्या उत्कर्षाच्या दिशेनं जातं. म्हणून देव वसे चित्ती, ज्यांचे विचार दैवी आहे,
ज्यांच्या भावना दैवी आहे, पवित्र आहे, अशांची संगती मला घडावी. गुरुवर्य महाराज सांगायचे की एकदा देवलोकातला राजहंस मृत्यूलोकामध्ये आला. 2 मिनिटात एवढी कथा सांगून आटोपत घेतो, कारण 10:30ला सुरुवात झाली, 12:30 वाजायला अजून 10 मिनिटं कमी आहे. आणि मला खरं म्हणजे निर्मळ पाटलांनी सांगितलं होतं, ते म्हणाले महाराज कीर्तन भरपूर होऊ द्या. मी म्हटलं तुमची भावना ठीक आहे, मलाही ठीक आहे, 2 शब्द मी बोलेन, पण येणारे पाहुणे रावळे, त्यांचं प्रत्येकाचं कामधाम, त्यांची घाई, आणि म्हणून वेळेप्रमाणे आपण सेवा आटोपती घेऊ असं मी त्यांना बोललो होतो. परंतु फार आवडीनं खरं म्हणजे त्यांनी हा सगळा वडिलांविषयीची श्रद्धा आणि अन्नदान व्हावं, चांगलं भजन कीर्तन व्हावं, 2-4 वेळा गाठी भेटी घेतल्या, काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, अतिशय प्रेमानं आपुलकीनं त्यांनी हे नियोजन करताना आम्हाला दिसले. आणि म्हणून कुठेतरी वडिलांचा फक्त प्रपंचाचा नव्हे तर विचारांचाही वारसा, माणुसकीचा वारसा, सेवेचा वारसा ही सर्व मंडळी पुढे चालवताना दिसतायत. संगती सांगत होतो मी आपल्याला. देवलोकातला राजहंस मृत्यूलोकामध्ये आला. छान नदी वाहत होती, आजूबाजूला वृक्षवेली, वनस्पती, निसर्गरम्य परिसर होता. आणि एका झाडाच्या फांदीवर येऊन तो राजहंस बसला, देवलोकातला. योगायोग असा की तिथे एक कावळा बसलेला होता अगोदरच, आणि हा राजहंस त्या फांदीवर त्याच्या शेजारी येऊन बसला. त्या प्रदेशातला जो राजा आहे तो शिकारीला आलेला होता. दुपारची थोडी विश्रांती म्हणून तो त्या झाडाखाली झोपलेला होता. कावळ्यानं देहधर्म केला, कावळ्याची विष्ठा अंगावर पडली. राजा उठला आणि त्यानं पाणी वगैरे टाकून ते अंगावरची विष्ठा धुवून काढली. पण कोण पक्षी आहे म्हणून त्यानं वर पाहिलं, कावळा उडून गेला. कावळे फार चतुर असतात, अनेक ठिकाणी घाण करून सापडत नाहीत लवकर. आणि आज भारत चांगल्या दिशेनं चालतोय, पण भारत हा याच्या अगोदर चांगल्या दिशेनं जायला पाहिजे होता. पण अडचण कावळ्यांचीच आहे, प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक क्षेत्रात. शासन, प्रशासन, देव, धर्म, की जे चांगलं काम करण्यापेक्षा काहीतरी नाश करून ठेवायचा. आणि म्हणून कावळ्यानं देहधर्म केला आणि उडून गेला. राजा उठला, राग आला, धनुष्याला बाण जोडला. त्याला वाटलं हाच पक्षी आहे की ज्याने माझ्या अंगावर विष्ठा टाकली. तो पांढरा शुभ्र डौलदार राजहंस शांत बसून होता, कारण त्यानं काही गुन्हाच केलेला नव्हता. त्याला भीती वाटण्याचं कारण काय? राजानं जो बाणाचा वेध घेतला म्हणता, तो बाण त्या राजहंसाला लागला आणि चिर्र चिर्र आवाज करत तो असा खाली येऊन पडला. देवलोकातला राजहंस होता, तो मानवी भाषेमध्ये बोलू लागला की राजा, तुझ्या अंगावर मी विष्ठा टाकलेली नाही, माझ्या शेजारी एक पक्षी होता आणि त्यानं तुझ्या अंगावर विष्ठा टाकली. पण मी तुला दोष देत नाही, तुला शाप देत नाही राजा, कारण मी तुझ्या बाणानं मरत नाहीये, मी माझ्या चुकीनं मरतोय. चुकीच्या जवळ येऊन बसलो आणि म्हणून माझा घात झालेला आहे. मला वाटतं आपल्या जीवनाचा पतन उद्धार संघाचा महिमा तुकोबाराय याच्या पुढे आणखी सांगतात. तुका म्हणे उघडे आहे हित घात, 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 जया जे उचित तैसे करा, दया जे उचित तैसे करा, दया जे उचित तैसे करा. तुका म्हणे उघडे आहे हित घात. जीवनाचा हित कशात आहे तेही उघडच आहे, घात कशात आहे तेही उघडच आहे. बहुतांशी अजूनही आमच्या निरीक्षणाप्रमाणे 80% समाज अजूनही सन्मार्गानं चालतो, हे आमचं निरीक्षण आहे. लोक म्हणतात की कलियुग आहे आणि खूप बिघडलं आणि खूप बदललं. अजूनही शब्द पाळणारे लोक 80% आहे, अजूनही सेवाभाव करणारे लोक 80% आहे, अजूनही नीती आणि संस्कृती पाळणारे 80% आहे. पण काय होतं, या 10-20% वाल्यांचा खूपच गलका असतो, खूप दांगोडा असतो, आणि त्याच्यामुळे आपल्याला वाटतं सगळं बिघडलं, सगळं वाटोळं झालं. असं नाही आहे. आपल्यासारखा पुष्कळ समाज सन्मार्गानं जातोय, आणि आमच्या नव्या पिढीनं सुद्धा आमच्या वाडवडिलांची ही जी चांगली रीत आहे, वडिलांची रीत जाणत असो, या रीतीनं, या नीतीनं वाटचाल करायची आहे, आणि त्यासाठी सत्संगती धारण करायची आहे. देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना, हरिजना सवे भेटी नहो अंग संग तुटी,
हरीचे भक्त असलेले हे जे संत सज्जन आहे त्यांची आणि आमची कधीही पुन्हा ताटातूट होऊ नये. मला वाटतं संत हे देहरूपानं आपल्यातून ठरल्या वेळी जातीलच. ज्ञानोबारायांनी समाधी घेतली, तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, सद्गुरू गंगागिरीजी महाराजांनी समाधी घेतली, ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज देखील वैकुंठाला गेले. देहरूपानं संत जातील, पण त्यांचे विचार जर सतत आपल्या स्मरणात राहिले तर त्यांची संगती आपल्याला नाही असं कधीच होत नाही. आपण त्यांच्या संगतीतच जीवन जगत असतो. आणि म्हणून हरिजना असवे भेटी न हो अंग संग तुटी. आणि शेवटी महाराज म्हणतात की हे जीवन त्याच वेळेला भलं किंवा धन्य होऊ शकतं ज्या वेळेला चांगल्या सहवासात आपण चांगल्या विचारांच्या चांगल्या कृतीच्या सहवासात आणि त्याला अनुसरून आपण जीवन जगतो. अभंगाचं शेवट.